नमस्कार, मी ज्योती वामन. डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित तुम्ही हे वाचलंच पाहिजे या पुस्तकातील जयवंत दळवी यांच्या सारे प्रवासी घडीचे या पुस्तकाबद्दल लिहिलेल्या लेखाचे वाचन करते आहे. जयवंत दळवी हे एक भाग्यवान लेखक. जो जो साहित्य प्रकार हाताळला त्यात कमालीचे प्रावीण्य त्यांनी दाखविले. त्यांच्या साहित्यकृतींनी अन्य कलावंतांना आकर्षित केले. चक्रवर आधारित चित्रपट जो रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केला होता, कोण विसरू शकेल. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. अंधाराच्या पारंब्यावर आधारलेले नाटक बॅरिस्टर आजही मराठी रंगभूमीवरचा एक मानदंड समजले जाते. विजया मेहतांसारख्या ख्यातकीर्त दिग्दर्शिकेने या नाटकाचे सोने केले. याच नाटकाचे चित्रपट रूपांतर रावसाहेब ही सुद्धा एक अभिजात कलाकृती. महानंदाचे नाट्य रूपांतर गुंततारुधय हे व चित्रपट रूपांतर महानंदा असेच संस्मरणीय होते. अथांग, वेडगळ, सावल्या, प्रवाह, धर्मानंद दळवींच्या कादंबऱ्यांचा आणि त्यातील भावनिक गुंतागुंतीचा हा एक महासागरच होय. संध्याछाया या नाटकाबद्दल लिहायचे तर ते लेखन प्रबंधाचे रूप घेईल. दळवींच्या कथा, एकांकिका, प्रवासवर्णनं, ठणठण पाळसारखे अद्वितीय लेखन रूप हे सर्व पाहिले की त्यांच्या लेखणीला झालेल्या परिसस्पर्शाचे अस्तित्व कळते. पर्याय, पुरुष, कालचक्र, लग्न वगैरे सहेतुक वृत्तीने लिहिलेल्या नाटकांमधूनही दळवींचा हा परिसस्पर्श जाणवतो. मराठीतील ज्या काही लेखकांचे लेखन अथपासून इतीपर्यंत आवर्जून वाचावे त्या लेखकांमध्ये दळवींचा समावेश होतो. आज मला आठवते आहे दळवींचे मी वाचलेले पहिले पुस्तक सारे प्रवासी घडीचे. हे पुस्तक हेच मुळी संवेदनशील मनात बालपणीच्या दाटलेल्या आठवणींचे काहूर आहे. मी 8वी-9वीत असताना हे पुस्तक पहिल्यांदा वाचले आणि मनसोक्त हसलो. त्या हसण्याच्या आठवणीही आज अस्वस्थ करतात. त्यानंतर सारे प्रवासी घडीचे खूपदा वाचले. त्यातला कारुण्याचा पदर हळूहळू लक्षात येऊ लागला आणि नंतर त्याचा ठसा अधिक दाट झाला. हरवलेल्या बालपणातल्या स्मृतींनी खूप हसवले होते, पण तोच आपू मोठा झालेला मागे वळून बालपणाकडे बघतो तेव्हा त्या स्मृती चाळवल्यावर अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थ होण्याचे आकर्षण भल्या भल्या कवी, लेखक, कलावंतांना झाले आहे. बोरकरांसारखा घरंदाज कवी घरच जाहले व्यथा या कवितेत म्हणतो, आता ही मोरया चतुर्थी फक्त कोरडी प्रथा लागे बांधे सर्व पांगुनी घरच जाहले व्यथा. या व्यथेचे कलात्मक रूप सारे प्रवासी घडीचे मध्ये आहे. माझ्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहातील सारे प्रवासी घडीचे हे पुस्तक सर्वाधिक लोकांनी वाचलेले आहे. पुस्तक कोणी वाचायला नेले की 8-10 जणांच्या हाती फिरून थोडे आणखी खिळखिळे होऊन येते. या पुस्तकाचे हे अस्ताव्यस्त रूप मलाच सुंदर वाटते. वाटते की हे खिळखिळे होणे म्हणजे पुस्तकाचे भाग्य आहे. हे भाग्य दुर्मिळ असते. सारे प्रवासी घडीचे वाचताना वाचकाची भूमिका घ्यावी लागत नाही. डोळ्यांचेच कान होतात, डोळ्यांनाच गंध आकळू लागतो, स्पर्श समजू लागतो आणि नकळत एक नाट्य साकार होऊ लागते. सारे प्रवासी घडीचे वर टीव्ही सिरियल तयार होणार असे वृत्तपत्रीय भाकीत ऐकले होते. मला वाटते दळवींच्या शब्दांनी ती सिरियल कधीच डोळ्यांसमोर मांडली आहे आणि आता सिरियल आलीच तर ती पाहायची दिग्दर्शकाच्या आणि नटमंडळींच्या कौशल्यासाठी.
सारे प्रवासी घडीचेच्या नायकाने आपूने मालवणी मातीचा टिळा कपाळी लावला आहे. बालपण या मातीत गेलेले, त्यामुळे त्या मातीचे संदर्भ विसरले जाणे शक्यच नाही. या संदर्भानेही या पुस्तकाचे अंतरंग खुलवले आहे. या अखंड पुस्तकाला मैफिलीचा दर्जा दिला आहे. मात्र या स्मृती ज्या काळात चाळवतात त्या काळातला हळवा आपू आपल्याला अधिकच आवडतो. बदलत्या काळाची आव्हाने त्याने टाळलेली नाहीत. कोकणातली तरुण पुरुष मंडळी ज्या ओढीनं मुंबईला गेली त्यातला आपू एक. त्याच्या अंतरीची खळबळ त्याच्या बायका मुलांना समजेलच असे नाही. पण कोकणात येणारे असे अनेक समानशील आपू आपण नित्य पाहतो आहोत. गणेश चतुर्थीला 2-4 दिवसांची रजा काढून एसटीचा किंवा खाजगी बसचा हाडे खिळखिळी करणारा प्रवास करत घरच्या गणपतीच्या ओढीने येणारे असंख्य लोक ही आपूचीच रूपे. आपूची व्यथा त्याने शब्दात मांडली आहे. आपू घरी येतो आणि देवापुढे नारळ ठेवतो. आपटे भटजी गाऱ्हाणे घालतात. देवा महाराजा, या गावचा गावकरी आणि या घराचा धनी तुझ्या पायाशी आला आहे, त्याची भरभराट होऊ दे आणि त्याच्याकडून तुझ्या पायाची सेवा करून घे. त्याचा संसार वाढीला लागू दे आणि हे घर नांदते राहू दे. आपूच्या मनातले दळवी लिहितात. साष्टांग उपडी पडून मी देवापुढे नमस्कार घातला. हे घर नांदते राहू दे हे गाऱ्हाण्यातले शब्द ऐकून माझे मन पिळवटले आणि एकदम डोळ्यातून पाणी निखळले. जमिनीच्या उचललेल्या पापुत्र्यात अश्रूंचे थेंब चटकन जिरले. देवापुढची फुले सुकून गेली होती. आपटे भटजींनी आणलेल्या डब्यातले जेवण आपू जेवू लागतो. घास गळ्यात रेटताना त्याला ठसका लागतो. त्या घरात कित्येक माणसे संतोषाने जेवली. त्या घरात घरचाच मालक परक्या उतारूसारखा आपटे भटजींच्या डब्यातले जेवण जेवत होता. वाचतानाही गलबलून येते. अलीकडे जेव्हा सारे प्रवासी घडीचे वाचले तेव्हा माझ्या एका कवितेतल्या ओळी कवितेतले संदर्भ सोडून डोळ्यांपुढे आल्या. आपुल्याच जाहलो घरी कसा परस्थ मी, स्वप्नातील चैत्र बने निरखिता निरस्थ मी, कोरड्या रुख्या सुक्या अंगणी त्रयस्थ मी. आपूची भावना खूपशी अशीच. या भावनांच्या कल्लोळात आपूला बालपण आठवू लागते आणि पुढच्या फ्लॅशबॅक तंत्राने सांगितलेल्या बालपणीच्या कथा वाचताना आपण हास्य कल्लोळात बुडवून जातो. गावातल्या जमीनदाराचा लाडका लेक, पण लाडांचा अतिरेक नाही. लाड चालायचे आजीकडे आणि आई वडिलांची शिस्त पाळावीच लागायची. त्या शिस्तीचा एक भाग म्हणजे शाळेत जाणे आलेच. खंडाच्या पावत्या लिहिण्यापुरते तरी शिक्षण हवे. आपूच्या सगळ्या विरोधाची वासलात लावून त्याला शाळेत ढकलण्यात येते. हा शाळेत जाण्याचा भाग म्हणजे वाचकांच्या हास्यसागराला येणाऱ्या उधाणातली पहिली लाट. यानंतर अशा हास्यकारक प्रसंगांची मालिकाच पुढे येते. हेडमास्तर बागाईतकर आणि असिस्टंट मास्तर अमृते यांच्या परस्पर विरोधातले बारकावे टिपत टिपत सरस्वती पूजनाच्या वेळच्या लहान मुलांच्या अभिनय गीताचा प्रसंग डोळ्यांपुढे येतो. हसता हसता पुरेवाट होणे म्हणजे काय ते येथे समजते. प्रसंगाच्या शेवटी मास्तरांचे धोतर घामाने भिजले आहे की वेगळेच काही कारण आहे? हा आपू नरू यांच्या बालमनाला पडलेला प्रश्न अनुत्तरित राहतो. घडीभराच्या प्रवाशांमध्ये अनेक प्रवासी येतात जातात, परंतु नरूचा उल्लेख अधिक वेळा येतो. जीवाभावाचा मित्र त्यामुळे जिव्हाळ्याने येतो. खोड्या करणारा नरू काहीसा सवाई. शाळेतल्या अनेक मुलांच्या मनात थोडासा नरू मिसळलेला असतोच.
शिवाजी महाराजांचे बालपण निबंधात वर्णन करणारा निरागस नरू वाचकांच्या मनात घर करतो. शिवाजी बालपणातच महाराजात कसं झालो? हा नरूला पडलेला मूलभूत प्रश्न. या प्रश्नावरूनही नरू थोडासा समजू शकेल. नरूच्या खोड्या वाचताना हसणारे आपण पोर्तुगीज सोजिराकडून तुडवला गेल्यामुळे नरू लंगडा होतो या प्रसंगाशी येतो तेव्हा हास्याची एक लहर मावळलेली असते. वामनदाजी, न्हानू, बाबुली वगैरेंबद्दल बोलत बोलत आपू आबांपाशी येतो आणि आदराने नतमस्तक होतो. आबांचे व्यक्तिमत्व आहेही तसेच. रवळनाथावरची अफाट श्रद्धा हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. रात्री 3 वाजता रवळनाथाच्या देवळातला दिवा विझल्याचे आबांना स्वप्नात दिसते. हा कथेचा भाग भारावून टाकणारा आहे. मालवणी मुलुखात अशा अनेक कथा प्रचलित आहेत. आपण त्याला श्रद्धा म्हणावे की अंधश्रद्धा हा वैयक्तिक प्रश्न. आबांच्या लेखी ती श्रद्धा असेल तर कलानंद शोधणाऱ्या वाचकांनी या श्रद्धेनुसार जरूर नतमस्तक व्हावे. बाबुली आणि आबा यांच्यातील संघर्षाचे सुंदर वर्णन दळवींनी केले आहे. हा संघर्षही कोकणातला प्रातिनिधिक संघर्षच म्हटला पाहिजे. घरोघरी या संघर्षाची नवनवी रूपे दिसतील. पण या 2 भांडखोर पुरुषांमधला वस्ताद दुवा जयवंत दळवी आपल्यापुढे उभा करतात. तो दुवा मात्र अत्यंत इरसाल आहे. शांत्या नावाच्या करामती या वाचताना हसणे आवरणे मुश्किल. त्यातून धोत्रातल्या पपनसाची गोष्ट तर या प्रकरणातला कळस अध्याय. या पपनसाचे बी आणायला शांत्या जातो आणि लाथ खाऊन येतो. हा प्रसंग वाचला आणि कथा सरिता सागरातील राजा आणि न्हावी ही कथा आठवली. या प्रकाराला कथा म्हणावे की किस्सा हा वादाचा मुद्दा. पण हसण्याची खात्री देण्याचा गुण मात्र थोरच म्हणायला हवा. असे किस्से सांगत सांगत दळवी सहभोजनाची गंमत सांगतात. शिमग्यातले प्रकार सांगतात. जीवा दशावताराच्या जीवनाबद्दल लिहितात. मालवणी मातीला हे किस्से ज्ञात होते. यातले अनेक प्रसंग गावोगावी घडतात. परंतु ते शब्दबद्ध करणारा दळवींसारखा लेखक दुर्मिळ असतो. सारे प्रवासी घडीचे हे पुस्तक मालवणी बोलीतले नव्हे. निवेदनाची भाषा ही मराठी प्रमाण भाषाच आहे. परंतु संवाद मालवणीत येतात इतकेच. हे संवादही अनाकलनीय वाटत नाही. मालवणी न जाणणारा वाचकही हे संवाद समजू शकतो. हेच पुस्तक पूर्णपणे मालवणीत असते तर कदाचित परिणामकारक झाले नसते. सारे प्रवासी घडीचे मध्ये एका नाटकाची धमाल गोष्ट येते. नाटकातली कथा द्रौपदीच्या वस्त्रहरणाची. पण खरेखुरे वस्त्रहरण होते दादू गुरुवाचे. सारे प्रवासी घडीचे मधले हे 14वे प्रकरण हे भलतेच नाट्यपूर्ण आहे. द्रौपदीचे काम करणारा दादू गुरव एकावर एक लुगडी नेसून नाटकाला सिद्ध होतो आणि वस्त्रे फेडताना काहीतरी चूक होऊन दुःशासनाकडून सगळीच लुगडी सोडली जातात. दादूच्या अंगावर रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. लुगड्याच्या आत लंगोटी होती यातच समाधान मानण्याची वेळ दादू गुरुवावर येते. प्रसंग वाचल्यावर तो विसरणे अशक्य. मालवणी मुलखातल्या जुन्या काळातल्या या गोष्टी वाचता वाचता पुस्तक संपत येते. पुस्तकाच्या शेवटचे प्रकरण येते. आठवणी घोळवता घोळवता रात्र सरली. ही शेवटच्या प्रकरणातली पहिली ओळ वाचली की कळते हा घडीभराचा प्रवास आता संपत आला आहे. ओळी ओळींमधून आपूची वेदना स्पष्ट होऊ लागते. ही वेदना फक्त आपूचीच कशी असू शकेल? ती लेखकाची असू शकते,
तुमची, आमची असू शकते. ज्याला माझे माझे म्हटले त्या गावात परका, एकाकी होण्याचे हे दुःख. हास्याच्या पदराखाली लपलेले हे दुःख ओळखायचे असेल तर सारे प्रवासी घडीचे हे पुस्तक वाचायलाच हवे.